व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये। आज आहे 14 एप्रिल म्हणजे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती। त्यामुळे ना आम्ही ना पूर्ण रेडी झालोय आणि एक दुसरा स्पेशल पण आहे जे की आहे की आपल्या ना आज गाडीची डिलिव्हरी आहे, म्हणजे हिमालयन 452 ची डिलिव्हरी आहे। त्यामुळे ना मी ना पूर्ण रेडी झालोय बघा, हे जॅकेट वगैरे घालून। आता आहे ना सर्व आवरत आहे, नंतर हार आणायला जायचंय, मग जाऊ आपण गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी। आता सर्व रेडी झाले आणि आता चाललोय फायनली आम्ही शॉपवर, नंतर शोरूमला जाणार आहे। आता आम्ही ना 2 किलो पेढे घेतले आणि आता आहे ना गाडीसाठी ना हार घ्यायला चाललाय दादा टू व्हीलरवर, कारण की ना हारच्या दुकानात ना इतकी गर्दी होती, त्यामुळे ना गाडी लावायला पण जागा नव्हती, तर आता टू व्हीलर घेऊन चाललाय दादा। तर गाईज आता आम्ही आलोय फायनली रॉयल एनफील्डच्या शोरूमला आणि तिथे ना आमची बाईक उभी आहे जी की ना खूप भारी आहे। जेव्हा ना डिलिव्हरी घेऊन आज तुम्हाला दाखवणार आहे, कारण की आतापासून रिव्हील नाही करणार मी। आता आम्ही चाललोय श्रीकांतदादाच्या कॅफे मध्ये। इथं रॉयल एनफील्डचं शोरूम आहे आणि इथं आहे ना कॅफे। तर आता आम्ही फायनली गाडीची डिलिव्हरी घेऊन आलोय शॉप मध्ये आणि दादा आहे ना काम करतोय। काय करतोय दादा? एडिटिंग वगैरे। आणि संकेत दादा फोन बघतोय। तर गाईज आता शॉप वगैरे बंद करून आम्ही आलोय जेवण्यासाठी। नाही बरोबर येतोय आणि चालू आहे त्याने हॉटेल, एवढं माहित नाही। चला आता वरची जाऊ। तर गाईज आमचा मोय झाला, 3 हॉटेलच बंद आहे आणि मी ना इतका जोरात पडलो नाही, तर फोन पडता वाचला, मी फोन पडू नाही दिला बट मला लागले आणि आता सर्व गेले गाडीजवळ। तर आता मी पण जातो, आता हळू जातो कारण की इतक्या जोरात पडलो ना मी। आणि ती बघा क्रिसमस ट्री किती भारी ती, आणि ऍक्च्युली मध्ये ही शाळा आहे बघा सेंजन नावाची। फायनली आता आम्ही हॉटेलमधून जेवण आलोय आणि आता इथं गाडी लावली आहे कारण की व्हिडिओ आणि पूजा पण करायची आहे। ओके बॉस, तुझ्या आयडी साठी तर गाईज हा सेकंड दिवस आहे आणि आम्ही ना सेकंड दिवशी ना राजूरला गेलेलो होतो। मग राजूर गणपतीचं दर्शन वगैरे केलं, नाही का पाहुण्याच्या घरी गेलो, तिथं जेवण वगैरे केलं आणि मी ना दादासोबत आहे ना हिमालयनवर गेलतो आणि आशिष दादा आहे ना व्हिडिओ घेत होता, मी सांगितलेलं होतं त्याला। तर आता या ठिकाणी कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपली गाडी कशी वाटली कमेंट मध्ये ते पण सांगा। तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो, तोपर्यंत बाय बाय।